हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 45. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. इथे आपल्याला साइड दिलेली आहे स्क्वेअरची, एरिया फाइंड करायचा आहे. तर सर्वांना माहिती आहे स्क्वेअरच्या ऑल साइड ह्या इक्वल असतात. ही साइड 12 सेंटीमीटर आहे, ऑल साइड ह्या 12 सेंटीमीटर गिव्हन आहे. सो इथे आपण एरिया फाइंड करायचा आहे, तर एरिया ऑफ स्क्वेअर फॉर्म्युला यूज करू शकतो. Okay, so area of a square equal to side square. Okay, side multiply side पण तुम्ही लिहू शकता, बट इथे आपण साइड स्क्वेअर यूज केला. साइड काय आहे 12, 12 चा स्क्वेअर काढायचा आहे. 12 मल्टिप्लाय 12, 12 मल्टिप्लाय 12 केला तर किती येतो आपण करून बघू. 12 मल्टिप्लाय 12, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 1 जा 1 प्लस इथे 4, 2 प्लस 2 4 आणि इथे 1 म्हणजे 144 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, इथे स्क्वेअर सेंटीमीटर का लिहिलं आपण, कारण 12 या 12ला सेंटीमीटर आणि ह्या 12ला पण सेंटीमीटर, सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर होत असतं. ओके, सो हे काय आहे एरिया ऑफ अ स्क्वेअर. देअरफॉर फायनल आन्सर राईट करून घ्यायचा आहे. द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, क्वेश्चन नंबर 2 आहे, इफ द लेंथ ऑफ अ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 5 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. इथे आपल्याला रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचा आहे. लेंथ आणि ब्रेथ गिव्हन आहे. बघा इथे एक रेक्टँगल मी ड्रॉ करून घेतलेला आहे. या रेक्टँगलची लेंथ 15 सेंटीमीटर लिहिलेली आहे. इथे लेंथ मीन्स काय, रेक्टँगलची जी मोठी साईड आहे ती लेंथ असते आणि छोटी साईड जी असते रेक्टँगलची ती ब्रेथ असते. म्हणून आपण इथे 15 सेंटीमीटर लिहिलं. मग ही 15 सेंटीमीटर आहे तर ही पण किती असणार 15 सेंटीमीटर, आणि ही ब्रेथ इकडे 5 सेंटीमीटर आहे तर ही पण 5 सेंटीमीटरच असणार आहे. ओके, सो इथे आता एरिया फाइंड करायचा आहे, तर आपण द एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला राईट करून घेऊ. द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. मग लेंथ इंटू ब्रेथ सांगितलेला आहे, तर लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर, ब्रेथ आहे आपल्याकडे 5 सेंटीमीटर. सो आपण दोघांची इथे मल्टिप्लिकेशन करून घेणार. ओके, 5 5 जा 25, इथे 5 कॅरी 2, 5 1 जा 5 प्लस 2 7, 75 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, इथे सेंटीमीटर आहे, इथे सेंटीमीटर आहे. मल्टिप्लिकेशनमध्ये सेंटीमीटरचं मल्टिप्लिकेशन स्क्वेअर सेंटीमीटर राईट करायचं असते. जर इथे मीटर असतं तर आपण इथे स्क्वेअर मीटर राईट केलं असतं. ओके, सो फायनल आन्सर राईट करू. द एरिया ऑफ अ रेक्टँगल इज 75 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे थर्ड. द एरिया ऑफ अ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स पेरीमीटर. इथे रेक्टँगलची आपल्याला पेरीमीटर फाइंड करायची आहे. गिव्हन आपल्याला रेक्टँगलचं आहे आणि एक लेंथ आहे. ही लेंथ आपल्याला गिव्हन आहे. पेरीमीटर फाइंड करायची आहे, तर ब्रीथ ही माहिती पाहिजे, बट याच्यामध्ये आपल्याला ब्रीथ दिलेलीच नाही. सो आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल ब्रीथ फाइंड करून घ्यायची आहे. रेक्टँगलची किती आहे, देन आपण इथे पेरीमीटर फाइंड करू शकतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ब्रीथ फाइंड करू. सो ब्रीथ फाइंड करण्यासाठी आपण एरिया ऑफ रेक्टँगल हा फॉर्म्युला राईट करू. इज इक्वल टू लेंथ इनटू ब्रीथ. ओके, इथे लेंथ फाइंड करायची असली किंवा ब्रीथ फाइंड करायची असली किंवा एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड करायचा असला तरी आपण हाच फॉर्म्युला यूज करून हे तिन्ही व्हॅल्यू फाइंड करू शकतो. बट इथे आता आपल्याला एरिया ऑफ रेक्टँगल गिव्हन आहे, लेंथ गिव्हन आहे, ब्रीथ आपल्याला फाइंड करायचा आहे. एरिया ऑफ रेक्टँगल गिव्हन आहे आपल्याला 102 स्क्वेअर सेंटीमीटर,
लेंथ गिवन आहे 70 सेंटीमीटर मल्टिप्लाय इथे ब्रीथ ॲज इट इज. ओके, सो इथे आता हा 70 सेंटीमीटर इथे ब्रीथला मल्टिप्लाय आहे. सो 70 सेंटीमीटर अपोजिट साईडला शिफ्ट केल्यानंतर इथे डिनॉमिनेटरला येणार. सो 102 स्क्वेअर सेंटीमीटर अपॉन 70 सेंटीमीटर इज इक्वल टू ब्रीथ. ओके, इथे बघा स्क्वेअर सेंटीमीटर आहे म्हणजे सेंटीमीटर मल्टिप्लाय सेंटीमीटर आहे. सो हा सेंटीमीटर आणि हा सेंटीमीटर इथे कॅन्सल होईल. वरती फक्त रिमेनिंग काय राहणार, 1 सेंटीमीटर रिमेनिंग राहणार आहे. सो इथे 17च्या टेबलमध्ये 102 हा 6 नंबरला येतो. 17 1 जा 17, 17 6 चा 102. सो इथे 6 सेंटीमीटर आहे ब्रीथ. ओके, सो इथे आता ब्रीथ आपल्याला फाइंड झालेली आहे. तर आता आपण पेरिमीटर इझिली फाइंड करू शकतो रेक्टँगलची. Therefore, the perimeter of a rectangle is equal to, बघा इथे 2L plus 2B असा आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला राईट करू शकतो. कारण की रेक्टँगलमध्ये 2 लेंथ आहे आणि 2 ब्रीथ आहे. 2 लेंथ अँड 2 ब्रीथ, म्हणून आपण इथे 2L plus 2B राईट केलेला आहे. आता इथे हा 2 कॉमन निघणार आणि हा इथे आतमध्ये राहणार L plus B. हा फॉर्म्युला मॉडिफाय केलेला आहे. ह्या फॉर्म्युलाच यूज करायचा आहे जेव्हा पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड करायची असते. ओके, सो आता इथे आपण व्हॅल्यू पुटअप करू. इथे 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे गिव्हन 17 सेंटीमीटर प्लस ब्रीथ फाइंड झालेली आहे 6 सेंटीमीटर. 17 प्लस 6 इथे 2, 17 प्लस 6 23 मल्टिप्लाय 2, 2 3 जार 6, 2 2 जा 4, 46 सेंटीमीटर ही आहे पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल. Therefore, the perimeter of rectangle is 46 सेंटीमीटर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे 4 नंबर. इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, म्हणजे एका स्क्वेअरची साईड जर ट्रिपल केली तर हाऊ मेनी टाइम्स विल इट्स एरिया बी ॲज कम्पेअर्ड टू द एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर. तर जो ओरिजिनल स्क्वेअर असेल त्या ओरिजिनल स्क्वेअरच्या कंपॅरिझनमध्ये ट्रिपल केलेला जो स्क्वेअर आहे त्याचा एरिया आणि ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया यामध्ये कंपॅरिझन करून आपल्याला सांगायचं आहे तो किती आहे. ओके, बघा तुम्हाला समजलेलं आहे का. एक स्क्वेअर आहे, सो हा ओरिजिनल स्क्वेअर आपण कन्सिडर करू. सपोज हा ओरिजिनल स्क्वेअर आहे. या स्क्वेअरची जी साईड आहे दिलेली आपल्याला ए आहे. सपोज आपण ए इथे कन्सिडर केली की ही साईड ए आहे. ओके, तर ह्या साईड ए आहे, हा ओरिजिनल स्क्वेअर आहे. तर ह्या ओरिजिनल स्क्वेअरची साईड आपण ट्रिपल्ड केली आणि परत एक स्क्वेअर फाइंड केला. तो स्क्वेअर त्याचा एरिया आणि ह्या स्क्वेअरचा एरिया ह्या दोघांमध्ये कंपॅरिझन करून सांगायचं आहे किती आहे. ओके, सो इथे आपण राईट करू. लेट द साइड ऑफ अ स्क्वेअर बी ए. ओके, आपण कन्सिडर केलं की ही साईड काय आहे, ए सेंटीमीटर आहे. देन त्याचा एरिया आता फाइंड करून घेऊ. देन द एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू, एरिया ऑफ स्क्वेअरचा फॉर्म्युला काय आहे, साईड इंटू साईड. सो साईड इंटू साईड, तर इथे साईड आपण कन्सिडर केली की ए आहे म्हणून इथे ए इंटू ए, इथे काय येणार आहे, एचा स्क्वेअर येणार आहे. ओके, सो आता इथे न्यू स्क्वेअर ड्रॉ करावा लागेल बिकॉज इथे हा ओरिजिनल स्क्वेअर आहे. या ओरिजिनल स्क्वेअरला ट्रिपल्ड साईड केली तर त्याचा एरिया आणि ह्या ओरिजिनल स्क्वेअरचा एरिया आपल्याला कम्पेअर करायचा आहे. ओके, बघा इथे मी एक स्क्वेअर ड्रॉ करून घेतलेला आहे. आता जो ओरिजिनल स्क्वेअर आहे, सपोज त्या ओरिजिनल स्क्वेअरची साईड आपण ट्रिपल्ड करत आहे. म्हणजे आधी साईड किती होती, ए. आता ट्रिपल्ड केली तर काय होणार, 3a. सो स्क्वेअरच्या ऑल साईड ह्या सेम असतात म्हणून ऑल साईड ह्या 3a येणार आहे. नाऊ द साईड
of a new square is 3a centimeter. ओके, देन आता आपण एरिया फाइंड करून घेऊ जो न्यू स्क्वेअर मिळालेला आहे तो. सो देन एरिया ऑफ अ न्यू स्क्वेअर इज इक्वल टू साइड इंटू साइड असतो, तर इथे 3a मल्टिप्लाय 3a, 3 इंटू 3, 3 3 जा 9, a इंटू a स्क्वेअर. सो a स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, सो इथे आता आपल्याला एक समजतं की जो ओरिजिनल रेक्टँगल होता तो a स्क्वेअर आहे, म्हणजे 1 टाइम आहे. ओके, आता हा न्यू रेक्टँगलचा जो एरिया आहे तो 9a स्क्वेअर आहे, म्हणजे ओरिजिनल रेक्टँगलच्या 9 पट जास्त आहे. ओके, म्हणून आपण 9 टाइम्स इथे जास्त लिहू शकतो ना. देअरफॉर फायनल आन्सर राईट करू, द एरिया ऑफ अ न्यू स्क्वेअर is 9 times the area of the original square. ओके, बघा इथे आता हा प्रॅक्टिस सेट आपला कंप्लीट होतो. जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.